श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार मंडळी, आपल्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत. आज आपण बघणार आहे, आपण जे पूजेकरता पान वापरतो, विड्याचे पान, त्याचे काय महत्त्व आहे, ते शुभ कार्यात का महत्त्वाचे मानले जाते, हे आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, लाईक करा, शेअर करा आणि आवडल्यास सबस्क्राईब करा. तर व्हिडिओला सुरुवात करूया. विड्याचे पान शुभ कार्यात का महत्त्वाचे मानले जाते, तर ते बघूयात आपण. तर घरात कोणतेही शुभ कार्य असेल तर पहिला उल्लेख केला जातो तो विड्याच्या पानाचा. आई सांगते बाबाला, कुठली पूजा असली किंवा कुठलंही आपल्याला सण समारंभ असला तर विड्याची पाने घेऊन यायला सांगते बाजारातनं. तर घरात पूजा असो किंवा लग्न, साखरपुडा यांसारखे शुभ कार्य असेल तर अनेकदा भटजी बुवा पहिला प्रश्न विचारतात, विड्याची पाने कुठे आहेत. या विड्याच्या पानाला केवळ महाराष्ट्रीय लोकांमध्येही नाही तर इतर धर्मातील लोकांमध्ये विड्याला महत्त्व आहे. बंगाली लोकांमध्ये लग्नाला नवरीच्या तोंडासमोर विड्याचे पान घेऊन मंडपात आणले जाते. आपण मूवीमध्ये बघतो कोणत्या. तर तेलुगू, बिहारी, पंजाबी या सर्व धर्मांमध्ये विड्याचे पानं आणि सुपारी देऊन लग्नाची बोलणी करतात किंवा शुभ कार्याला सुरुवात करतात. मात्र आपल्यापैकी कित्येकांना हे विड्याचे पान का वापरले जाते असे विचारले तर कुणी ठामपणे सांगू शकणार नाही. विड्याच्या पानामागची धार्मिक कथा अशी आहे की समुद्र मंथनातून अमृत निघाल्यानंतर भगवान विष्णूंनी मोहिनी रूप धारण केले होते, ते आपल्याला माहीत आहे. त्याच्यानंतर अमृताचे वाटप केले, त्यात थोडे अमृत शिल्लक राहिले. त्यावेळी मोहिनीने उरलेले अमृत जवळच उभ्या असलेल्या नागराज नावाच्या हत्तींच्या खुंटाजवळ नेऊन ठेवले. थोड्या दिवसांनी त्या अमृतामधून वेल उगवली. ही वेल नागाप्रमाणे खुंटावरून सरसर चढत जवळच्या मंडपावर पसरली. हिरवगार पाने असलेली वेल पाहून देवांना आनंद झाला. त्यांनी त्या वेलीला नागवेल म्हणून संबोधित केले. भोजन झाल्यावर देवदेवता या पानाचा विडा आवडीने खाऊ लागतात. तर आपण पण कुठल्याही देवाला नैवेद्य जर देत असू तर आपण विड्याचे पान ठेवतो. महालक्ष्मी जर असतील तर आपण त्याच्यामध्ये पण विड्याची पाने ठेवतो. महाराजांना जे नैवेद्याची आरती देतो त्यामध्ये पण विड्याचे पान ठेवतो. त्यानंतर देवाला महानैवेद्य अर्पण केल्यावर देवापुढे पानाचा विडा दक्षिणा ठेवण्यात येऊ लागला. तर विड्याचे असे महत्त्व आहे की या विड्याच्या पानाच्या टोकास लक्ष्मीचा सहवास असतो. म्हणजे जी दांडी असते आणि दुसरं टोक जे निमुळतं टोक असते तिथे लक्ष्मीचा सहवास असतो. नंतर विड्याच्या पानाच्या उजव्या बाजूस ब्रह्मदेवाचा वास असतो. या विड्याच्या पानाच्या मधोमध सरस्वती देवीचा वास असतो. विड्याच्या पानाच्या डाव्या बाजूस पार्वती देवीचा वास असतो आणि पानाचा जो देठ असतो त्याच्यामध्ये महाविष्णूचा वास असतो. विड्याच्या पानाच्या मागील बाजूस चंद्रदेवतेचा वास असतो आणि विड्याच्या सर्व कोपऱ्यामध्ये परमेश्वराचा वास असतो. विड्याच्या पानाखाली मृत्यूदेवतेचा वास असतो. या कारणाने तांबूल सेवन करताना बुडाचा भाग काढून मग सेवन करण्याची पद्धत आहे. विड्याच्या पानाच्या देठात अहंकार देवता आणि दारिद्र्य लक्ष्मी राहतात, म्हणून पान सेवन करताना देठ काढून टाकायचे असते. तर आता तुम्ही म्हणाल महाविष्णूचा पण देठामध्ये असतो, तर जे शेवटचं टोक असते ते आपण काढून टाकतो. थोडं टोक जे आपण जे असतं म्हणजे जसं आता जो आकार असतो पानाचा त्याच्यामध्ये जे दोन भाग डिवाइड होतात, तो जो कोपरा आहे त्याच्यामध्ये महाविष्णूंचा वास असतो आणि देठामध्ये अहंकार देवता आणि दारिद्र्य लक्ष्मी. पूर्व किंवा उत्तर दिशेस पानाचे टोक येईल असे ठेवून देवास नैवेद्य दाखवावा. कोणाकडेही तांबूल दिल्यास ते देवापुढे ठेवून नमस्कार करून मगच तो उपभोगावा. तसेच शुभ मानली जाणारी ही विड्याची पाने मंगळवारी आणि शुक्रवारी कोणत्याही कारणास्तव घराबाहेर जाऊ देऊ नयेत. हिरवीगार आणि मस्त हस्ताकार असलेली कोवळी पाने नैवेद्यास ठेवावीत आणि तांबूल म्हणून घ्यावीत. आता तांबूल ज्याला माहिती आहे त्यांना ठीक आहे, ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी सांगते. तांबूल म्हणजे विड्याची जी पानं आहे ती बारीक करून घ्यायची,
त्याच्यानंतर ती मिक्सरमधून फिरवायची. त्याच्यामध्ये चुना, लवंग, आपले अ, चुना, लवंग, अस्मंतरा, जे आपण पाण्याच्या विड्यामध्ये टाकतो पान बनवताना, ते सगळं साहित्य त्याच्यामध्ये टाकायचं. खडीसाखर, त्याच्यानंतर सुपारी, हे सगळं त्याच्यामध्ये टाकायचं. धन्याची डाळ, हे सगळं मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये थोडासा गुलकंद टाकायचा. तर अशा प्रकारे ते तांदूळ बनतं. महालक्ष्मीच्या नैवेद्यासाठी करतात ते. आता त्या प्रकारचे ते तांदूळ असते. तर ते आपण नैवेद्याला जी कोवडी पानं ठेवतो, ती पानं उचलून घेऊन त्याचा आपल्याला तांदूळ म्हणून प्रसाद म्हणून ग्रहण करायचं आहे. तर आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.